भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने सीमेलगतच्या भागात गोळीबार सुरू केलाय। तसेच भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न देखील केलाय। मात्र भारताने पाकिस्तानचे हल्ल्याचे सगळे प्रयत्न हाणून पाडलेत। पाकिस्तानकडून येणारे ड्रोन हवेतच लष्कराने पाडलेत। दोनही देशांमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहे। अनेक ठिकाणी फटाके फोडणे आणि ड्रोन उडवणे यावर देखील बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान कुठे काय काय बंद आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जम्मू काश्मीरमध्ये उद्या शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। श्रीनगर विमानतळावर देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला। हवाई संरक्षण बॅटरी देखील सक्रिय करण्यात आली आहे। दिल्लीमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। सर्व अधिकाऱ्यांच्या रजा देखील रद्द करण्यात आल्या। तर हरियाणातही पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्यात। राजस्थानमधील 5 जिल्ह्यांमधील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद असतील। तर पंजाबमध्ये 3 दिवस शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले। अमृतसर प्रशासनाच्या नवीन सूचना, सायरन वाजला की सर्व दिवे बंद करा। तर हिमाचल प्रदेशातील उन्हातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या। बारमेरमधील बाजारपेठा सायंकाळी 5 नंतर पूर्णपणे बंद राहणार आहेत। जैसलमेरमध्ये संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत पूर्णपणे ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली। माउंट अबूमध्ये रात्री 8 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित होणार। तर मोहालीत सिनेमा हॉल, शॉपिंग सेंटर रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असेल। गुजरातमध्ये फटाके, ड्रोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली। अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।